पुण्यातले हे अपडेट आपण घेत राहूच, कारण तिथे आता काँग्रेसकडनं भाजपच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करण्यासाठीची मागणी केली जाते। आता टिपू सुलतानला छत्रपती शिवरायांच्या समकक्ष बघायला हवं असं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं होतं। तर जबाबदारीनं केलेल्या वक्तव्याला हिंदू मुस्लिम पद्धतीनं खतपाणी घालतायत असं म्हणत सपकाळ यांनी त्यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं। कोश्यारी यांनी देखील महाराजांबद्दल विकृत वक्तव्य केलं, त्यांचाही पुतळा भाजपवाले जाळणार का असा सवाल सपकाळ यांनी उपस्थित केलाय। जे उत्तर होतं ते हे होतं की शिवाजी महाराजांनी जो स्वराज्याचा विचार दिला त्याचाच आदर्श हा टिपू सुलतानने घेतला आणि टिपू सुलताननी तो आदर्श घेऊन इंग्रजांच्या विरोधात ते लढले आणि त्या अनुषंगाने या प्रतिमा ज्या आहेत ह्या सोबत लागण्याच्या अनुषंगानं समकक्षतेच्या अनुषंगानं माझं हे वक्तव्य केलेलं आहे। या माझ्या प्रश्नाला दाबून कुठेतरी जे वक्तव्य चालवण्यात येत आहे हे भारतीय जनता पक्षाचा हा खोडसाळपणा आहे। प्रत्येक बाबतीत जात आणणे, प्रत्येक बाबतीत धर्म आणणे हा भारतीय जनता पक्षाचा हा जुना फंड आहे आणि या फंडाच्या अनुषंगानं या माझ्या केलेल्या एका जबाबदारीपूर्ण वक्तव्याला ते हिंदू मुस्लिम या अँगल मधून त्याला खतपाणी घालत आहेत। 17 तारखेला माझे पुतळे देखील ते जाळणार आहेत अशी देखील माहिती मला प्राप्त होत आहे। मात्र माझा पुतळा जाळण्याच्या ऐवजी सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, ते करत असताना शिवाजी महाराज यायला म्हणजे कावळा बसायला आणि डांगटायला असं जे वक्तव्य केलं होतं आणि त्या वक्तव्यासोबत शिवाजी महाराजांच्या संदर्भात अधिकचे जे चुकीचे सावरकरांनी वक्तव्य केले होते त्या अनुषंगाने त्यांचे पुतळे भारतीय जनता पक्ष जाळणार आहे का हाही माझा प्रश्न आहे। सोबतच कोश्यारी जे आहेत हे शिवाजी महाराजांबद्दल इतकं विकृत बोलले आणि ते विकृत बोलत असताना त्यांचे आपण पुतळे जाळणार आहात का हा देखील प्रश्न या निमित्ताने मला उपस्थित